पाहिजे। मंत्री शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यामध्ये तब्बल 55 वर्षांनंतर गृहप्रवेश केला आणि यावेळेला त्यांच्यासह त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते। मंत्री शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश केला असून यावेळी त्यांच्यासह त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते। आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता। याच मेघदूत बंगल्यात शंभूराज देसाईंचा जन्म झाला आणि त्यांचं बालपणही गेलं। 4 जुलै 1970 रोजी बाळासाहेब देसाईंचं मुख्यमंत्रीपद हुकल्यानं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मेघदूतचे दरवाजे बंद केले। आज त्यांचे नातू शंभूराज देसाई यांनी मेघदूतमध्ये प्रवेश करत परंपरेला नवसंजीवनी दिली। तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाईंनी मेघदूत बंगल्यात कुटुंबासह गृहप्रवेश केलाय। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना मी विनंती केली होती की मला हा मेघदूत बंगला आपण द्यावा। जेव्हा बंगल्यांचं वाटप मंत्र्याने केलं तेव्हा फडणवीस साहेबांनी मेघदूत बंगला हा माझ्या नावावरती मला दिला। मोठ्या मनाने या दोघांनी विशेषतः माननीय फडणवीस साहेबांनी हा बंगला मला दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। तुमच्या सगळ्यांच्या माझ्या तालुक्याच्या आशीर्वादाने तो आमदार झाला, मंत्री झाला, याच्यात खूप समाधानी। मेघदूत बंगल्यात त्याला मला यायचंच होतं। मी त्याला म्हटलं दादा पावनगड मिळालंय पण आपल्या तुमची इच्छा आहे मी करतो, तुम्हाला तिथे नेतो। ते योगायोग म्हणजे मला याच्यातली काही कल्पना नाही। माझा वाढदिवस इथे काय चला पूजा आहे म्हणा, योगायोगाने हे त्यांनी मला इथे वाढदिवस